श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज. आई रुक्मिणी देवी तुळजा भवानी मातेच्या चरणी नतमस्तक होतो. संत श्रेष्ठ ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी नतमस्तक होऊन हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवरायांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा करून सन्मान्य व्यासपीठ श्रवण भक्तीचा आनंद घेणाऱ्या माझ्या माता भगिनी पितृवर्ग बांधव बाल गोपाल आणि विशेष करून आमचे अभिजित आबा, त्यांचे पिता श्री लालचंद अप्पा आणि पूर्ण परिवार, लांडगे परिवार, आज कथेचा 6वा दिवस आहे. या कथेमध्ये आपण आपल्या मनाला न्हावून घेतायत दत्तप्रभूंचा रंग त्या मनाला लागतो आहे. आयुष्यभर तो रंग तसाच राहावा आणि अविरतपणे दत्तप्रभूंनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत अशी व्यासपीठावरून विनंती दत्तप्रभूंच्या चरणी करतो. सगळ्यांना नमस्कार करतो. आपल्या सर्वांचा आदरयुक्त सन्मान करून आजच्या कथेला प्रारंभ करतो. भाविक सज्जन हो, ही कथा परम पवित्र कथा आहे. दैन्य, दारिद्र्य, दोष, जन्म, पुनर्जन्म, जरा, रोगे, कर्मबंधन या सगळ्यांवरती मात मिळवून दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारी ही कथा आहे. कालपर्यंतच्या कथेमध्ये आपण नृसिंह सरस्वतींना आई सांगते, बेटा जाऊ नकोस. नृसिंह सरस्वती म्हणतात, आई एखाद्या पाण्यावरती जसा बुडबुडा असतो तो कधी फुटेल त्याचा भरोसा नाही, त्याचप्रमाणे हा मानवी जन्म आहे, एका क्षणाचाही भरोसा नाही. म्हणून प्रत्येक क्षणाला मनुष्याने आत्मउद्धारासाठी, हितासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आमचे प्रयत्न प्रपंचामध्ये आहे, परमार्थात कमी पडत आहेत. गोड विषय आहे. जीवाला आसक्तीपासून काढून अनासक्त करून आत्मबोधाकडे नेऊन पोहोचवणारा हा मार्ग सुंदर, सुलभ, साध्या पद्धतीने नृसिंह सरस्वती स्वामी आईला सांगतायत. जीव हा मुक्तच आहे, परंतु प्रेम करता 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 ममत्व आणि ते ममत्व आसक्तीमध्ये जर परिवर्तित झालं तर ते प्रेम राहत नाही, ती आसक्ती असते. म्हणून प्रेम जरूर असावं, जिव्हाळा असावा नात्यांप्रती सुद्धा, पण त्याचं पर्यावसान जे आहे ते आसक्तीमध्ये होऊ नये. गोपाल श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामधून एका क्षणात बाहेर पडले. किती गोप गोपिका रडत होते. हे वैराग्य आहे. जीव लावताही आला पाहिजे आणि वेळेप्रसंगी कडकडीत वैराग्य सुद्धा अंगी आलं पाहिजे. आणि आज सगळ्या गोष्टी आहे, फक्त वैराग्याची कमतरता आहे. एखादी गोष्ट सोडायची म्हटली तरी आपल्या जीवावर येतं. एका क्षणात सोडण्याची वृत्ती झाली पाहिजे.
त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही, त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही, ही जी आसक्ती आहे ही तुटली पाहिजे. आत्मबोध देताना थोडासा विषय गमतीदार आहे. 4 बायका सांगितल्यात म्हणे आत्म्याला. आत्म्याच्या 4 बायका आहेत. पहिल्या बायकोवर आत्मा जीवापाड प्रेम करतो, तिला घासालाही विसरत नाही. दुसऱ्या बायकोवर आत्मा पहिलीपेक्षा कमी प्रेम करतो, तिसरीवर अजून कमी, चौथीवर अजून कमी. म्हणजे टक्केवारी सांगायची जर ठरली 100%, 50%, 30%, 10% असं प्रेम. आणि ज्या वेळेला तो आत्मा निघायची वेळ येते त्यावेळेला तो आत्मा पहिल्या बायकोला म्हणतो, अगं मी चाललो, तू येतेस का माझ्या बरोबर? मी किती जीव लावला तुला. ती म्हणली मी येते, पण हा पण फार डेंजर आहे. सगळं चांगलं आहे, पण आलं का काही चांगलं नाही, काहीतरी घोटाळाच आहे. पहिली बायको आत्म्याला म्हणली जीवा पाड प्रेम, मी येते, पण काय? दारापर्यंत. 100% प्रेम होतं चौघींमध्ये, सगळ्यात जास्त आवड तिची, फक्त दारापर्यंत. तिने साथ सोडली. आत्मबोध आहे हा, यातनं शिकलं पाहिजे. निघालोच आहे आता 2 नंबरचीला विचारतो, तिला विचारलं, अगं मी चाललो ग आता, तू येतेस का माझ्या बरोबर? दुसरी जरा चिडूनच म्हटली, पहिलीला न्या ना, तिला किती जीव लावला, आता गरज पडली मला विचारायला आले. तो म्हणलं बाई जाताना कटकट करू नये, तू येतेस? ती म्हणली मी येते, पण काय? स्मशानापर्यंत. तिने पण साथ सोडली. म्हणजे 100% वाली जिच्यावर प्रेम आहे दारापर्यंत, 50% वाली थोडी पुढे गेली स्मशानापर्यंत. तिसरीला विचारलं, अगं तू तरी येतेस का माझ्या बरोबर? तिसरीने उत्तर दिलं येते, पण काय? चिता पेटेपर्यंत. बापरे, तिने पण साथ सोडली. खाली मान घातली, निघालाय तो आत्मा. काय कोणी कोणाचं नसतं म्हणे, इतका जीव लावला तिघींना. पहिली दारापर्यंत, दुसरी स्मशानापर्यंत, तिसरी चितापेटेपर्यंत. आता एक फॉर्मॅलिटी, चाललो ते विचारू जरा. खाली मान घातली. आता मला सांगा, तिघींनी असं उत्तर दिलं म्हणल्यावर चौघी, ती 4 नंबरवाली काय दिवे लावणार आहे? तिच्यावर तर 10% प्रेम आहे ना. अगं मला माहित आहे या चौघींमध्ये सगळ्यात कमी प्रेम तुझ्यावर होतं. मी चाललो आता, तू येतेस माझ्या बरोबर? 4 नंबरचीने उत्तर दिलं, काळजी नका करू, मी तुमचे आणि तुम्ही माझे आहात. जिच्यावर 10% प्रेम, तिने हातात हात घेतला आणि सांगितलं, नाथ तुम्ही जिथं जाल तिथं मी तुमची साथ देईल, काळजी नका करू, चला मी येते. 4 नंबरची गेली, जिच्यावर 10% प्रेम होत. कळलं? मला माहिती आहे मानाने हलणार. कोणी म्हणायला नको नाशिकचे बाबा होते, आत्म्याच्या 4 बायका सांगितल्या, पण नावच नाही सांगितलं. सांगतो ना, इथं मुद्दा आहे. आत्म्याची पहिली बायको दारापर्यंत, किती प्रेम करतो आम्ही तिच्यावर. आत्म्याच्या पहिल्या बायकोचं नाव आहे संपत्ती. सोडली का नाही साथ सांगा? आता मान हल्ल्या. बरोबर, सगळ्यांच्या मान हल्ल्या. आत्म्याची पहिली बायको आहे संपत्ती. येते का संपत्ती सोबत? आत्म्याची दुसरी बायको, मी येते स्मशानापर्यंत. आत्म्याच्या 2 नंबरच्या बायकोचं नाव आहे शरीर. किती प्रेम असतं शरीरावर, पण शरीर स्मशानापर्यंत. आत्म्याची तिसरी बायको आहे चितापेटेपर्यंत. नातेवाईक, परिवार, सुना, मुलं, नातू पंतू, हे की नाही, मित्र, अपतेष्ट, सगळे सोयरे,
एकदा चिता पेटली का निघाले सगळे. कोण येतं काम? संपत्ती आली का? देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे? काय आपलं? संपत्ती येत नाही. मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, पर पूरी जिंदगी बिता दी हमने कागज के टुकड़े कमाने के लिए. इथं घोटाळा आहे. संपत्ती म्हणजे सर्वस्व नाहीच आहे. आणि येताना आम्ही ज्या वेळेला जन्माला आलो त्यावेळेला आमच्या मुठी बंद होत्या. माझं माझं माझं. पण काय आणलं का बंद मुठीत? काहीच नाही. आणि मृत्यू आला तेव्हा दोन्हीही मुठी खुल्या होत्या. नाही रे नाही रे नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी अंतराशी एकल प्यारा माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेला मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी दोन दिवसाची तुझी जवानी दोन दिवसाची तुझी जवानी पुढे मेला मागे मिल्या माग सर्व तुझील जागे तोरे नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. कोणी काम येत नाही. उल्लेख केला. पहिली बायको संपत्ती, आत्म्याची दुसरी बायको शरीर आहे, तिसरी बायको परिवार नातेवाईक. अग्नि डाग दिला सगळे निघून जातात. क्या मिला रे तुझे इस दुनिया से आते आते, क्या मिला रे
तुझे इस दुनिया से आते आते अपनों ने ही जला डाला रे, तुझे इस दुनिया से जाते जाते. पेटवणारे आपलेच असतात. कोण आहे आपलं सांगा? आत्म्याची चौथी बायको आत्म्यासोबत निघाली, म्हणून तिच्यावर प्रेम करा आजपासून. दत्त प्रभूंचा संदेश आहे. आत्म्याची पहिली बायको संपत्ती आहे, दुसरी शरीर आहे, तिसरी नातेवाईक परिवार आहे, आणि आत्म्याची चौथी बायको आत्म्यासोबत निघाली. आत्म्याच्या 4 नंबरच्या बायकोचं नाव आहे पुण्य. करा हरिभक्ती परलोकी कामा, सोडवेल यमापासून या. हे चलन असं आहे ना, हे एनी टाइम एनीवेअर, कुठेही कधीही चालतं. कोणतं? पुण्य. संपत्तीला अनर्थ सांगितलेत. माझ्याकडे वेळ कमी आहे. मी म्हणत नाही तुम्ही सगळं सोडून द्या आणि लगेच संन्यास घ्या आणि जंगलात जाऊन तपाला बसा, गरज नाही. अनासक्त व्हा, आसक्ती कमी करा. एकच डोक्यामध्ये ठेवा, हे माझं नाही, हे माझं नाही. न मम. ही पूजा झाली का सत्यनारायणाची किंवा घरची नवचंडीची? हातावर पाणी घ्यायचं असतं. ते पंडितजी म्हणतात, श्री सत्यनारायण देवताय नमः, प्रियतम इदम न मम. हे देवा, तुझंच तुला अर्पण करतो, यातलं माझं काहीच नाहीये. इदम न मम. आणि न मम म्हणलं का सुटतो जीव, आणि मम म्हणलं का अडकतो. ज्ञानेश्वर महाराज जवळ आहे आपल्याला, आळंदीला. आपणची विभुणी दुहिता, न मम म्हणे पिता, न मम म्हणे पिता तो सुटे प्रतिग्रह्यता जावई शिरके. कन्यादानाला बाप म्हणतो, जावई बापू आता ही मुलगी आमची नाही. न मम, बाप सुटला, आणि जावायला म्हणावं लागतं मम, अडकला. काय कळलं का? म्हणजे 5 शब्दामध्ये बद्धता आणि मुक्तता आहे, फक्त 5 शब्द. न म म्हटलं का जीव सुटतो, आणि म माझं म्हटलं का अडकतो. म्हणून आता पाहुणे बिवणे आले उद्या आणि म्हणले बंगला छान आहे, कोणाचा? काय म्हणाल? खर शपथ आहे तुम्हाला, काय म्हणाल? न म, बंगला आमचा नाही. नाही तुमचा नाही, मग तुम्ही तर इथं राहता. त्यांना म्हणा आम्ही भाडेकऱ्यासारखं राहतो, मालकाने सांगितलं खाली कर का सगळं सोडून एकदा निघून जावं लागतं. आमचं नाहीच आहे. म्हणून सांगू का, आनंद माना, रोज आनंदाने राहा आणि आनंदानेच राहा रोज. आजचा दिवस माझ्यासाठी शेवटचा दिवस आहे, असंच जगायचं, म्हणजे आनंदी राहतो. वरती गेल्यावर असं नको व्हायला, बाई लाल रंगाची साडी वापरायचीच राहून गेली, वापरून घ्या. हे राहून गेलं, ते राहून गेलं, अमुक राहून गेलं. वन्स मोर नाही, मिळालंय त्याचा आनंद लुटा आणि हे आयुष्य सत्मार्गी लावा, पुण्य कमवा. धन नाही काम येत, भांडण लागतात. देह हे काळाचे, धन कुबेराचे. 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 तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह काळाचे, काळा
काळाचे देह हे काळाचे धन कुबेरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. इथे मनुष्याचे काय आहे? हे बघा, पैसा धन आपल्यासाठी, आपण धनासाठी नाहीये. जरूर कमवावा, पैसा कमवावा, धन कमवावं, पण जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. व्यवहार शुद्ध असावा, धन जोडावं. प्रपंचाला लागतो धन, मी म्हणत नाही ते व्यर्थ आहे. अर्थाशिवाय अर्थ नाही. आता हा कार्यक्रम करायचा म्हटल्यावर याला अर्थ लागणार आहे ना, फुकट थोडी होणार आहे. असावं, प्रत्येकाकडं असावं. आणि मी तर म्हणतो, मी आजच असं गुरुदत्त प्रभूंकडं मागणं मागतो. आज उद्या वेळ मिळतो का नाही सगळ्यांसाठी. मी इतकं श्रीमंत व्हावं, इतकं श्रीमंत व्हावं, इतकं श्रीमंत व्हावं. उद्याची उद्या घरापुढं सोन्याचं तुळशी वृंदावन तुम्ही बांधावं. उद्याची उद्या. पण त्या सोन्याकडं नुसतं पाहू नये, तुळशीकडे पाहू. काय कळलं का? आपला मूळ उद्देश काय? किती लागतं सांगा ना, किती लागतं? एक महात्मा आले आणि ते मारुतीच्या मंदिरात बसले. एक शेठजी म्हणाले, महात्मन हमारे घर चलिए, हमारे घर अब खाना खाइए, बहुत दिन की इच्छा है, कोई सात्विक पुरुष मेरे घर आके खाना खाइए. येतो म्हणे. ते शेठजीच्या घरी गेला. शेठजीच्या बायकोने छानपैकी 5 पक्वान्नाचं भोजन बनवलं आणि तो महात्मा जेवायला बसला. पहिला घास असा खाणार, तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं, प्रवेशद्वारातून एक विंचू मध्ये येत होता. विंचू माहितीये ना? तो महात्मा त्या विंचवाकडे पाहून हसायला लागला. हे का जेवत नाही म्हणून त्या शेठजीने पाहिलं. महात्मन तुम्ही खरंच महात्मे आहात का? म्हणे काय? त्या विंचवाकडे पाहतोय, तो विंचू घरात येतोय. आम्हाला सावध करायचा, विंचू घरात येतोय, त्याला मारा किंवा काय करा. तुम्ही खुशाल हसताय. कसली महात्मे तुम्ही? घरात साप आणि विंचू जर असेल तर त्या माणसांना झोप येईल का? विंचू घरात येतोय आणि तुम्ही त्याच्याकडे बघून हसताय. आम्हाला सावध सुद्धा करत नाही. त्या महात्म्याने हात जोडले आणि सांगितलं, शेठजी काय करू? म्हणे काय? हा अगोदरच्या तुमच्या जन्मातला पप्पा आहे, मागच्या जन्मातला हा तुमचा पप्पा आहे. माझा पप्पा? तो विंचू झाला? म्हणे हो. म्हणे का? सारखं गल्ल्यातच पाहायचं म्हणे, किती आले किती गेले, बाहेर लक्षच नाही त्याचं, म्हणून त्याला विंचू केलंय. मग कशाला आले? म्हणे बघायला आले, पोरांनी कमवलेलं किती नासवलं, बघायला आले म्हणे. पोरग म्हणलं मग तर चप्पल घेऊन मारलंच पाहिजे पप्पाला. दृष्टांत सोडून द्या, सिद्धांत घ्या. माझा मुद्दा इतकाच आहे, धनाला काळाची मर्यादा आहे, धनाला जन्माची मर्यादा आहे, धनाला देशाची मर्यादा आहे. देशाची मर्यादा आहे धनाला. भारतातलं चलन अमेरिकेत चालत नाहीये आणि अमेरिकेचे डॉलर्स भारतात चालत नाही. आहे का नाही देशाची मर्यादा? चालतं का? कालाची मर्यादा आहे. मी लहान होतो त्यावेळेला 20 पैशात मुठभर ऑरेंजच्या गोळ्या यायच्या, लेमनच्या अशा मुठभर. आता 20 पैसे चालता का? 1 रुपया सुद्धा पोरं घेत नाही. ते म्हणले कॅडबरी 5ला येते, 5 रुपये द्या. म्हणजे कालाची मर्यादा आहे. पूर्वीच्या काळी कवड्या चालायच्या, कवड्या. आता कोणी कवड्या घेईल का? नाही घेत. चलन बदलतं. कालाची मर्यादा आहे, जन्माची मर्यादा आहे. या जन्मात कमवलेलं सोबत नेता येत नाही, पुढच्या जन्मात घेऊन येता येत नाही. म्हणून अंडरलाईन करा,
परमार्थ महाधन जोडी देवाची चरण. जे धन देवापासून दूर करत असेल त्या धनाला महत्व द्यायचं का जे धन देवाचं चरण जोडतं त्या धनाला जवळ करायचंय? निवड तुमची आहे. मी सांगितलंय दत्त प्रभूंनी केलेलं मार्गदर्शन आहे. धनमान बळेन आठवसी देवा मृत्यू काळी तेव्हा कोण आहे? यमाचे यमदंड बैसतील माथा मग तुझा रक्षिता कोण आहे? कोण रक्षण करील तिथे? तिथं कोणीच काम येणार नाही. तिथं फक्त एकच चलन काम येईल, पुण्य आणि नामस्मरण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रयागला दीक्षा देऊन प्रयाग क्षेत्रामध्ये माधवाला शिष्याला दीक्षा देऊन तीर्थयात्रा करत असताना चारही बहिणी भाऊ त्यांना भेटायला आले. आणि आईच्या अंतःकरणाला दुःख झालं. बेटा आता तू सोडून जाशील. काय शब्द वापरलाय श्री गुरूंनी. नरसिंह सरस्वती म्हणतात आई पुत्राने संन्यास घेतला तर त्यांच्या 42 पिढ्यांचा उद्धार होतो. इतकी ताकद आहे संन्यासाश्रमामध्ये. पूर्वजांना आणि वंशातील नंतरच्या लोकांना सुद्धा यमाचं भय राहत नाही ज्याच्या घरामध्ये कोणीतरी संन्यास घेतलाय, देवासाठी स्वतःला समर्पित केलेलं आहे. तेथे एक ब्राह्मण होता आणि तो पोटशोळीच्या व्याधीने ग्रस्त होता. माधवरण्या कृतार्थ केला आश्रम देवणी तुम्हीच ना. पोटशोळीची व्यथा हरली विप्र सुखविला तुम्हीच ना. गोड वर्णन आहे. त्याने जेवण केलं का त्याचं पोट इतकं दुखायचं म्हणजे जेवण त्याला विषासारखं झालं, जेवायचंच नाही. आणि सहज काय त्याचं भाग्य म्हणावं, सद्गुरूंची भेट व्हायला भाग्य लागतं. देवाचं नामस्मरण करीत असे. आणि हे परस्पर जोडलेले मार्ग आहेत. देवाचं नामस्मरण करा, तुम्हाला सद्गुरू भेटेल. आणि सद्गुरू भेटला का मग तुम्हाला देव भेटेल. पहिलं नामस्मरण फार महत्वाचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाच्या ब्रीद मध्ये एक शब्द दोनदा रिपीट केलाय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि पुढं आउटपुट काय सांगितलं? पुण्याची गणना कोण करी. कलियुगामधलं ते प्रधान साधन आहे सद्गुरू आणि ईश्वर प्राप्तीचं. दोनदा का बोलले? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मुख हरीच आहे आणि त्या हरीच्या मुखाने हरीचीच प्राप्ती करण्यासाठी हरी म्हटलं पाहिजे. हरी बोला नाही तरी अबोला. व्यर्थ गलबला करू नका. नामे विन मुख सर्पाचे ते बीळ. किती संतांनी उपदेश केलेला आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा करत चाललाय, नामस्मरण करत चाललाय. आणि चांदण्यांमध्ये चंद्र शोभून दिसावा असे माझे दत्त प्रभू शिष्य गणांमध्ये शोभून दिसताय. कोटी सूर्यांचे तेज हरी. हेममय भूषणे सादरी कस्तुभमणी विशेष. वत्सलांचनाची भूषण तेची प्रेमळ भक्तीची खुन. उदरी त्रिवळे शोभयमान त्रिविनी संगमासारखी. नाभी कमल सुंदराती तेथे विद्यात्याची उत्पत्ती. की चराचर जन्मदाती मूळ जननी तेची पै. जानोपर्यंत करशोभती मनगटे कंकणे विराजती. करकमलांच्या कृती रक्त पंकजा समान. भक्ता द्यावया भयवर सिद्धी सर्वदा सव्य कर. गदा पद्म शंख चक्र चारही हस्ती आयुधे. कासे कासिला पितांबर विदुलत समतेज अपार. कर्दळी स्तंभा परिसुंदर उभय जंगा दिसताती. जेते भक्तजन सुखावती. ज्यांच्या दर्शने पतित तरती. जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य. जाते कमला करे चुरित. संध्या रागा समान रक्त.
तळवे योगे चिन्ह मंडित वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला जाते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णो नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमून शकेल महिमांबर तेथे पामर मिकाय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता. हे सद्गुरूंचं वर्णन करतोय मी. गुरुचरित्र फार सुंदर आहे हो. वाचा म्हणजे वाचाल. पाया पडतो तुमच्या, माझ्या नका पडू. पाया पडतो, विनंती करतो, एकदा तरी गुरुचरित्र वाचा प्लीज. वाचाल का? हो तर म्हणा. बर वाचा, जबरदस्त वाचा, एकदा तरी वाचा. फार सुंदर आहे. अनुभव नाही आला ना, हा ग्रंथ विसर्जित करा. अजून काय सांगू. 33वे वर्ष चालू आहे माझं सेवेमध्ये. एवढ्या दिवसाचा अनुभव आहे. तुका म्हणेचा कोणी सांगे मज अनुभव आहे अंगे. अनुभव नसेल तर काय बडबड आहे. ऐका, गुरुजींचं त्याने दर्शन घेतलं आणि स्मित हास्य सुहास्य वदनम, असं गोड हसू होतं ना. आणि ते तो चेहरा पाहिला सद्गुरु रायांचा का माणसाने दुःख दैन्य दारिद्र्य सगळं विसरून जावं आणि असं वाटावं पाहतच राहो, पाहतच राहो. आणि असे चेहरे पाहत जा जेणेकरून दिवस तुमचा चांगला जाईल. हे की नाही तर एखाद्याचा चेहरा असा असतो सकाळी सकाळी, अरे बाप, असं वाटतं कुठलं पाप केलं आणि याला पाहिलं मी. असे चेहरे असतात काही काहींचे भयानक. सुहास्य वदनम, स्मित हास्य. तो पाया पडला. एक ब्राह्मण होता, त्याला जवळ बोलवलं. इकडे काय, या आजारी माणसाला तुझ्या घरी जेवायला बोलव. तो हात जोडून म्हणला, गुरुजी अन्न खालं का माझं पोट दुखतो. शेवट म्हटलं तुमचं दर्शन करतो जातो मरून, आता काय जगण्यात फायदाच नाही. 2 घास खाले तरी असं वाटतं मरून जावं, इतकं पोट दुखतं, गडाबडा लोळतो मी. गुरुजी हसले, म्हणले नाही, आजचं अन्न तुला औषध ठरेल. ते का ब्राह्मणाला बोलव. आणि काय सहज लीला असायची हो. जो आला ना त्याला दुःखातून मुक्त सद्गुरूंनी केलंय. म्हणून तर कलियुगातले ते चालक मालक पालक आहे. तत्वज्ञान नाही सांगितलंय. साधा हा आजारी आहे ना, मला याला व्याधीतनं मुक्त कसं करता येईल. एका ब्राह्मणाला बोलवलं. हे बघ, हा बिचारा पोट शोळेने व्याधीग्रस्त आहे, याला तुझ्या घरी जेवायला बोलव. ग्राम अधिकारी होता तो, त्याचं नाव सायनदेव. नामधारकाचा पूर्वज सायनदेव, ज्यांच्यासाठी गुरुचरित्र गुरूंनी सांगितलंय. पूर्वज शिष्य गुरुजींचा तो, नृसिंह सरस्वतींचा. अनारसे कर, उडदाचे वडे कर आणि खीर कर जेवायला. हे 3 पदार्थ सांगितले. आता अनारशांना खसखस असते. आता हे अन्न देऊन त्याच्या पोटचूळ बरा केला म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये अर्थ असेल ना. हेच पदार्थ का बनवायला लावले. खसखस महाग आहे. असे छोटे दाणे असतात सफेद, अनारशांना लावतात ना. माझ्या माता भगिनींना कळेल. पोटासाठी खूप छान आहे ते. डायजेशन सिस्टम चांगलं राहतं त्याने. आणि त्या सायनदेवाने त्या व्याधीग्रस्त असलेल्या पोटशूळ ज्याला आहे त्याला जेवायला बोलवलं. आणि हे सगळे अनारसे, उडदाचे वडे आणि खीर हे सगळं बनवलं. तो घाबरत घाबरत जेवत होता. 2 घास खाले तरी मला गडाबडा लोळायला लागत, इतकं पोट दुखतं. आणि हे खाल्ल्याने आता पोटभर जेवा. हा, तुम्ही अतिथी आहात आणि गुरुरायांनी तुम्हाला जेवायला सांगितलं म्हणजे माझं भाग्य आहे. त्यांचा उपदेश आहे, त्यांचा आदेश आहे. पोटभर जेवा. सायनदेव म्हणाला त्या विप्राला, त्या पोटशूळ असलेल्या ब्राह्मणाला. आणि काय सांगू, त्याने जेवण केल्या बरोबर 2 घास खाले तरी पोट दुखायचं, पण हे जेवण जेवला त्याचं पोट कायमचं दुखायचं बंद झालं.
सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. किती उपकार आहेत. सहज बोलायचं, कृती करायची आणि त्यातनं फक्त आणि फक्त समोरच्याचं कल्याणच करायचं. जगामध्ये जगाच्या पाठीवर सत्वर पावणार दैवत असेल तर ते कोणतं आहे? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ज्यावर गुरु कृपा होते जन्मांतरीचे त्याचे दोष जातात. मग शारीरिक व्याधी कशी राहणार सांगा बरं. तीन शिष्यांची गोष्ट आली आहे, फार सुंदर आहे. आता हे याच्यामध्ये आहे तेच मला बोलावं लागतंय. एवढा मोठा ग्रंथ आहे 53 अध्यायाचा. आतापर्यंत आपण फक्त 16-17 अध्यायापर्यंत आलोय आणि उद्याचा तर दिवस शेवटचा आहे. पण तुम्ही काळजी नका करू. जे गरजेचं आहे, जे महत्वाचं आहे, आणि इथं आजारी लोक असतील किंवा काय किंवा कोणासाठी काय, मी खूप 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 असं सगळं काढतो थोडं थोडं, आणि कोणत्या लोकांना काय फायदा होईल, उपदेश कसा जाईल, त्याचा आउटपुट कसं येईल, या दृष्टिकोनातनं मला मोजके अध्याय द्यायचे आहेत. या तीन शिष्यांची गोष्ट फार सुंदर आली 16व्या अध्यायामध्ये. श्री गुरु वैद्यनाथला असताना एक ब्राह्मण नृसिंह सरस्वतींना म्हणतो, माझे गुरुजी माझ्यावर सारखं ओरडतात, मला सारखं काम सांगतात आणि मला तो काही शास्त्राचा उपदेशच करत नाही. सद्गुरूंनी उपदेश कुवतीनुसार करावा. कुवत, मी साधं उदाहरण देतो. लहान मुलं जेवायला बसले आणि त्यांना 10-10 भाकऱ्या वाढल्या, खातील का ते? त्यांची कुवतच नाही ना, त्यांचा स्टॅमिना नाही ना. म्हणून पंक्तीला मोठी माणसं म्हणतात, पोरं पाहून वाढा रे. का? त्याची कॅपॅसिटी पाहून वाढा. ज्ञान देताना सुद्धा सद्गुरूंनी, नृसिंह सरस्वती दत्त प्रभूंनी कुवतीनुसार दिलंय. आता या ब्राह्मणाचा गुरु दुसरा आहे आणि तो तक्रार घेऊन आलाय वैद्यनाथला. गुरुजी काय रे, माझे गुरुजी सारखे ओरडतात, मला सारखं काम सांगतात, मला तत्वज्ञानाचा बोध देत नाही, हे देत नाही, ते देत नाही. नृसिंह सरस्वती दत्त प्रभू हसले. ते म्हणले, अरे वेड्या, मातीचा घडा पक्का होण्यासाठी त्याला कुंभाराच्या थापटण्याचा मार सहन करावा लागतो. का? कुंभार ज्या वेळेला ते मडकं थापटतो त्यावेळेला मडकं फुटावं म्हणून नाही, मडकं पक्क व्हावं म्हणून. हा उद्देश आहे. तो म्हणला, मला काही कळत नाही. मग गुरुजींनी, सद्गुरुरायांनी, नृसिंह सरस्वती स्वामींनी एक कथा सांगितली. धौम्य मुनींच्या आश्रमामध्ये भरपूर शिष्य होते. त्याच्यापैकी 3 अरुणी पांचाळ, वैद्य आणि उपमन्यू. अरुण पांचाळ हा नावाचा जो शिष्य होता त्याला धौम्य मुनींनी सांगितलं, आज तू शेताला पाणी भरायला जायचंय. बारे देतात, पाणी भरतात ना शेताला. तो पाणी भरायला गेला आणि जिथून पाणी चाललंय, शेत वरती आणि पाणी खाली आहे. आणि आता त्या शेतामध्ये पाणी कसं न्यावं, ओंजळीने तर एवढं शेत भरता येणार नाही. परीक्षा होती धौम्य मुनींनी पाहिलेली अरुणी पांचाळ या शिष्याची. गोड कथा आली आहे 16व्या अध्यायात. त्याने काय केलं, ते पाणी अडवण्यासाठी काही दगड टाकले, पण पाण्याचा ओघ इतका होता का ते धडाधड पडायचे, वाहून जायचे. दगडच राहत नव्हते तर चिखल मातीने कसं ते पक्क करून इकडं पाणी वरती जाईल. त्याने डोकं लावलं, आता काय करू, शेतामध्ये पाणी चढलं पाहिजे, शेत वरती आहे, पाणी खाली आहे.
आणि त्याला जर बांध घातला तर ते पाणी वरती असं तुंबून त्या शेतामध्ये जायला मदत होईल. पण दगड टाकले तर ते निघून जातात. तर बांध कसा घालायचा त्या पाण्याला? त्याने एक बाजूला पाय लावले आणि एक बाजूला डोकं लावलं आणि स्वतः आडवा झाला. स्वतः आडवा झाला त्या पाण्याला. आता ते पाणी याच्यामुळे तुंबलं, शेतामध्ये गेलं, पण याच्या नाका तोंडात पाणी जात असताना याचा जीव कासावीस झाला. दिवस मावळतीला जायला लागला. अजून शिष्य का नाही? शिष्य का नाही आला? एक सांगू तुम्हाला, सद्गुरू सुद्धा आईसारखंच प्रेम करणारे असतात. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुझी कृपा सिंधू पांडुरंगा. गोड महाराजांनी पहिलंच भजन नमिला गणपती है ना. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुझी कृपा सिंधू पांडुरंगा. म्हणजे किती गोड संगती लावली पा. माता पिता गुरु आणि पांडुरंग हेच तर देव आहे ना. दुसरे देव कोणते? आई बाप गुरु आणि नंतर देव. आई बापाची जबाबदारी, मुलाला बॅग दिली, आवरून दिलं, शाळेत नेऊन सोडलं का शिक्षकांची जबाबदारी सुरू होती. म्हणून या समाजाची 3-4 लोकांवर जबाबदारी खूप आहे. आई बाप, शाळेतले शिक्षक आणि संत. घरामध्ये आई बाप हे सुसंस्कारी असेल तर पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्या सुसंस्कारी होती. माफी मागून बोलतो, आज आई बापच गैराट झाले तर पोरं सैराट का होणार नाही? कठीण समस्या हो ना. आई बाप, शाळेतले शिक्षक, शिक्षकांवर मोठी जबाबदारी आहे. आणि तिसरे आहे संत. या तिघांनी जर मनावर घेतलं ना, पुन्हा रामराज्य येईल. असो, शिष्य का आला नाही म्हणून ते बघायला गेले धौम्य मुनी, आणि त्यांनी पाहिलं याचा जीव नाकातोंडात पाणी जातंय, कासावीस होतोय. जवळ गेले, त्याला उचललं आणि त्याला उराशी कवटाळून सांगितलं, तू पास झालास. आता तुला जे ब्रह्मज्ञान पाहिजे, तुला जे तत्वज्ञान पाहिजे, मी ते देतो तुला. इतका आनंद झाला त्या शिष्याला. दुसरा शिष्य वैद्य. जे पीक पिकलंय भाताचं ते सोंगायचंय, ते व्यवस्थित नीट करायचंय, ते उपणायचंय, पोत्यांमध्ये ते धान्य भरायचंय. जा दिवसभरात हे सगळं करायचं, धान्य घरी आलं पाहिजे. वैद्य नावाचा शिष्य. धौम्य मुनींनी त्याला पाठवलं. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतराया. प्रदक्षिणा करा. क्या बात. जन्मांतरीचे दोष जातील. सद्गुरूंची प्रदक्षिणा औदुंबराची. मृदुंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती, मृदुंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती. नाम संकीर्ते ब्रह्माने नाचती, धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा तुर्बरा विमान उतरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा तुर्बरा विमान उतरायाची.
कोटी ब्रह्म हत्या हरिता करिता दंडवत कोटी ब्रह्म हत्या हरिती करिता दंडवत लोटांगण घालिता मोक्ष लोळे पाशात धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतराया धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतराया गुरुभजनाचा महिमान कळे आगमा निगमासी गुरुभजनाचा महिमान कळे आगमा निगमासी अनुभवते जानसी जे गुरुपदचे रहिवासी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची प्रदक्षिणाय करून देह भावे वाहिला प्रदक्षिणाय करुणी देह भावे वाहिला श्रीरंगात मज विठ्ठल पुढे उभा राहिला प्रदक्षिणाय करुणी देह भावे वाहिला श्रीरंगात विठ्ठल पुढे उभा राहिला धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बसून घ्या बसून घ्या न बोलता बसा. जन्मान जन्मांतरीचे दोष जातील. प्रदक्षिणा घातलात तुम्ही, फार पुण्य केलं तुमच्या पूर्वजांनी. तुम्ही गुरुचरित्र कथा ऐकतायत, फार पुण्य केलं तुमच्या पिढ्यान पिढ्यांनी. तुम्ही सद्गुरुरायाची प्रदक्षिणा या ठिकाणी करत आहात. प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला श्रीरंगात मज विठ्ठल विठ्ठल पुढे उभा राहिला. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतराचे. प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला. सर्वस्व अर्पण करावं. परिक्रमा केल्याने शारीरिक आणि मानसिक स्थिती जी आहे ती सुधारण्यास मदत होते. याच्यात विज्ञानही आहे आणि अध्यात्म सुद्धा आहे. औदुंबराच्या वृक्षाचं आणि पादुका पूजनाचं काय महत्व आहे हे गुरुचरित्राच्या 21व्या अध्यायामध्ये फार सुंदर पद्धतीने सिद्ध मुनी नामधारकाला सांगतायत. शिष्या, एक दाम्पत्य आणि त्या पती पत्नीला
कथेला 2 मुलं झाले, त्याच्यापैकी एक मुलगा धनुर्वाताने गाणगापूरच्या पंचकृषीमध्ये जवळ असलेल्या एका गावामध्ये मरण पावला. त्या बाईची दत्तप्रभूंवर फार श्रद्धा होती. ती नाराज झाली. काय देवाने माझं चांगलं केलं वाटतं कधी कधी मनाच्या विरुद्ध झाल्यानंतर. पण एक सांगू का, सुख येतं ते आपल्या पुण्याईने आणि दुःख येतं ते आपल्या पापाने. याच्यात देवाचा दोष नाही, शेजाऱ्यांचा दोष नाही, कुणाचा दोष नाही. तुकाराम महाराज म्हणते आपण आपल्या प्रारब्धाला दोष द्यावेत, आपल्या कर्माला. देवाने माझं वाईट केलं, याने माझं वाईट केलं, याने मला दुःख दिलं. दुःख कोणी देत नसतं, निमित्त त्यांचं असतं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. पण आम्ही संसारिक जीव दुःखाने उद्विग्न होतो आणि सुखाने जीव हुरळून जातो. जवळच देव आहे. आम्ही येत असतो भंडाऱ्या डोंगरावर अधून मधून गाथा पारायण करायला. न सांगताच येतो घरून. ते काही सोबत ठेवायचं नाही. हो, तुकाराम महाराजांकडे वैराग्य आपल्याकडे आलं पाहिजे थोडंफार, जास्त नाही, थोडं. मस्त तिथं राहायचं, मौन धारण करून रोज गाथा पारायण करायचं. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. मला फार आवडतीचं प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं. सुख आलं तरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, आणि दुःख आलं तरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याला आवडीचा परमार्थ म्हणतात. आणि ज्याच्याकडे आवडीचा परमार्थ आहे तो सुख दुःखामध्ये देवाला विसरतच नाही. पण 2 प्रकारचे परमार्थ असे, एक नडीचा आणि एक सवडीचा. तिथंच घोटाळा आहे. सवड मिळाली तर जायचं, हे आम्हाला काही वेळच नाही, आज काही आम्हाला प्रदक्षिणांना जमणार नाही, आम्ही काही मंदिरात येणार नाही. सवड. आणि एक सांगू का, आवड असली तर सवड मिळते. गुंफ नाही. या सख्या दोघी बहिणी आहे. कोण? एक आवड आणि एक सवड. नडीचा परमार्थ 90% लोक नडीचा परमार्थ करतात. उदाहरण सांगू का, परीक्षा आल्यानंतर गणपतीच्या मंदिरात विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते, कळलं. आणि अजून एकदम प्रचलित असलेल्या भाषेत सांगायचं ठरलं, देवा मला आला ताप, तू माझा बाप. देवा माझा उतरला ताप, आता मी तुझा बाप. हा नडीचा परमार्थ आहे. नडीचा नको, सवडीचा नको. आवडीने भावे हरिनाम घेसी, आणि मग तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवड पाहिजे. आणि साधू संतांनी स्वतःची आवड मांडली आहे, आणि आपली जी आवड आहे ती साधू संतांना मान्य नाहीये, आणि साधू संतांना असलेली आवड आम्हाला मान्य नाहीये. इथंच दुरावा आहे. साधू संतांनी जगाच्या सुखासाठी स्वतःची आवड निर्माण केली आहे, आणि आम्ही आवड आमच्या स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच्या सुखासाठी आवड निर्माण केलेली आहे. एक मजला झाला, दुसरा कधी होईल, दुसरा झाला, तिसरा कधी होईल, चौथा कधी होईल, 5वा कधी होईल, आणि 86 वर्षाचं वय झालं तरी वरती गज काढून ठेवले. म्हणलं बाबा हे काय केलं? म्हणले गज काढून ठेवले. कशाला काढले? म्हणला चाल काढून ठेवली. म्हणलं वय किती? 86. म्हणलं उद्या यामाने चाल दाखवली तर तुमची ही चाल काय कामाची? कुठपर्यंत धावतो आहे, दिशा काही कळत नाही. हृदयाचे पाऊल कधी हृदयाकडे वळतच नाही. इतकं जगून झालंय आमचं, जगायला आम्हाला वेळ नाही. जगतो आहोत कशासाठी? काहीच कसला मेळ नाही. एक क्षण येईल असा घेऊन जाईल श्वास, अर्ध्यावरच थांबेल ना आपला जीवन प्रवास. अजूनही वेळ गेली नाही, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला एकदा डोळे भरून बघून घ्या. एकदा गुरुचरित्र वाचा आयुष्यात, एकदा. म्हणजे तळमळीची विनंती आहे, पाया पडून उद्धार होऊन जाईल तुमचा. का मी सांगतोय सारखं? अनुभव आहे ना. कामधेनू आहे गुरुचरित्र. आणि आईचा जीव असतो शेवट. मतिमंद लेकरू जरी आईचं मेलं नाही सण होत तिला. 9 मास उदरी पाळिले.
प्रसव वेदनांते सोशिले, कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी, जननी जनका समान अन्य दैवता हे कोण, वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे. गुरुची कृपा व्हावी ना. ज्यांनी गुरुचरित्र वाचनाला सुरुवात केली आहे त्यांनी पहिलं आई बापाच्या पाया पडावं, नंतर गुरुचरित्र वाचायला बसावं. त्याच्याशिवाय सद्गुरूंची कृपाच नाही. मातृदेवो भव, नंतर पितृदेवो भव, नंतर आचार्य देवो भव, नंतर अतिथी देवो भव. हे 4 सगुण देव सांगितले आपल्या धर्मसंस्कृतीत. पहिली आई. नका स्तोत्र म्हणू, नका मंत्र म्हणू, माफी मागून बोलतो, नका गुरुचरित्र वाचू. अपने जबान की ताकत अपने माँ बाप पर मत आजमाना, क्योंकि उन्होंने ही आपको बोलना सिखाया है. जे बोलायला शिकवतात त्यांना तुम्ही वाईट बोलतात, काही फायदा नाही. आई अडाणी असू द्या, शिकलेली असू द्या, गुरी असू द्या, काळी असू द्या, आंधळी असू द्या, पांगळी असू द्या, माँ तो माँ होती है ना. सगळं भेटल जगात तुम्हाला, आई भेटत नसते. ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याची आई मेली ना त्याला आई विचारा. ऐसी कौन सी चीज है जो यहां नहीं मिलती, सब कुछ मिलता है मगर मां नहीं मिलती. आई आईच असते. विषय आलाय मातृदेव पितृदेव. नवमास उदरी पाळिले. किती त्रास आहे. अरे जेव्हा दिवस गेले तेव्हा खाल्लं का उलट्या होतात. बरोबर सांगतोय का मी. ते बघा माना हलवल्या. हो आम्ही फक्त पेढे वाटलेत. मला मुलगा झाला, तुला नाही झाला. नवमास उदरी नारी तू नारायण. दिवस राहत नव्हते. 15 वर्ष झाली. अगो एखादं बाळ व्हावं. मैत्रीण म्हणायची बाई फार त्रास असतो बाळांचा. ती म्हणली नाही ग, एखादं तरी व्हावं. आणि स्त्रीचं जीवन परिपूर्णतेला जातं संतती प्राप्तीने. पती पत्नी मधलं प्रेम वृद्धिंगत होतं संतती प्राप्ती. 15 वर्षाने दिवस. ज्या वेळेला दिवस जातात ना सुनेला, त्यावेळेला सासूला फार प्रेम उतू येतं. अगं जेवत जाय, जेवत जाय. आणि इतर वेळेला कधी 2-2 वाजत त्या विचारित सुद्धा नाही मिली. अगं जेवत जाय. म्हणजे सासूबाई त्या जेवणाकडे पाहावंसं सुद्धा वाटत नाही. उलट्या होतात. चिडून सासू म्हणते अगं काळ तोंडे तुझा नको विचार करू, त्याचा विचार कर. वंशाचा दिवा, वंशाचा दिवा. आता तो दिवा बापका घेईल काही जल माहित नाही. वंशाचा. नीट लक्ष द्या. ज्या वेळेला खावंसं वाटत नाही त्यावेळेला सासू बळजबरी खाय खाय म्हणते. आणि सांगू बाळांतीन झाल्यावर 1-1.5 महिन्याने सारखी खाऊ खाऊ सुटते. आणि सासू म्हणते तोंडावर नियंत्रण ठेव. हे बघा हसतायत सगळ्या. यातनं त्या गेल्यात. बरोबर सांगतोय ना मी. आंबट खाऊ नको का, त्याला खोकला येईल. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. पोटी भार वाहे. एखादं म्हणलं तुकोबाने असं का लिहिलं, त्याची सर्वस्व ही साही. नीट ऐका. जे आई बापाला म्हणताना आमच्यासाठी काय केलं, संदेश आहे हा. एवढा एवढा किडनी स्टोन मुतखडा पोटात सहन होत नाही. इतकासा 8 mm 10 mm 6 mm एवढाच. एवढा एवढा किडनी स्टोन पोटात सहन होत नाही. 9 मास उदरी पाळिले. कसं रे पोटात ठेवलं असेल त्या आईने. जरा कल्पना करा. माझ्यासाठी काय केलं, माझ्यासाठी काय केलं. कधीच कधीच चुकून आपल्या बायको देखत आईचा अपमान करू नका. तुम्ही किती पंढरीचे वारकरी असाल, दत्तभक्त असाल, देवाची भक्ती करत असाल, आईचं मन जर तुम्ही दुखवलं, डोंगरेजी महाराज म्हणायचे शंकराचं मंदिर जाळायचं पाप लागतं. माँ की दुआ खाली नहीं जाती, उसकी बद्दुआ टाली नहीं जाती.
4-5 बच्चों को बर्तन मांझ के पालती है माँ, लेकिन शादी के बाद वही 4-5 बच्चों से एक माँ क्यों नहीं संभाली जाती? आईच्या वाटण्या करतात, बाप याच्याकडं, आई याच्याकडं. एक भाकर होती टोपल्यात, 4 मुलं जेवायला बसले, तिने 4 तुकडे करून सगळ्यांना वाढले आणि स्वतः उपाशी झोपली. कोण करेल एवढं? म्हणून जगामध्ये प्रत्येक प्रेमात स्वार्थ आहे, एकच प्रेम निस्वार्थी आहे. आई, बाप आणि संत निस्वार्थ. कामावरून मुलगा घरी आला, बाप म्हणतो बेटा कितना कमाया, म्हणून पप्पाचा नंबर दुसरा आहे. बेटा कितना कमाया. पत्नीने बॅग घेतली, नवऱ्याच्या हातून म्हणली सुनते हो आज कितना बचाया. मुलगा म्हणला पप्पा खाने के लिए कुछ लाया. हे प्रेम स्वार्थ आहे. बाप म्हणतो कितना कमाया, पत्नी म्हणते कितना बचाया, मुलगा म्हणला खाने के लिए कुछ लाया. आई काठी टेकीत गेली, तिघांपेक्षा वेगळं बोलली. माँ तो माँ होती है ना. बाप म्हणतो कितना कमाया, पत्नी म्हणते कितना बचाया, मुलगा म्हणला पप्पा खाने के लिए कुछ लाया. आई म्हणली बेटा तू दिन भर इधर उधर भटका रे, आज तूने कुछ खाया. कोण विचारत? गेल्यावर कळतं, आहे तोपर्यंत नाही. आई लेकराची माय आहे, वासरासाठी गाय आहे, दुधावरची साय आहे, लंगड्यासाठी पाय आहे. आई मंदिराचा उंच कळस, आई दारातली पवित्र तुळस. आई असते भजनात गावी अशी गोड संतवाणी, आई असते वाळवंटात प्यावी असे थंडगार पाणी, आई असते आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी, आणि आई असते वेदनेनंतरची पहिली आरोळी. ठेच लागली, काटा टोचला, देवाचं नाव नाही येत, कोणाचं येतं? छानसं गोड भजन घेऊ या विषयाला आहे. आई माझी जय हो. मायचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. राहिलीस माझ्यासाठी तुग कष्टाच्या गावात. तळपना बुनात अनरख रखत्या रानात. राहिलीस माझ्यासाठी तुग कष्टाच्या गावात. कधी मिळेल वटवर घास, कधी घडे तुला उपवास. ओला मातून चालताना तुझ बिल काटचे बास. आई माझी आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नदीची सादरी तुग कृष्ण चंद्राची कोर. नदीची सादरी तुग चंद्राची कोर. शीत
राहावी जीवनभर तुझ्या शांतताय मध्ये उभे आयुष्य जगेलं आई देवापाशी मी ग तुला सग मागेन आई माझी आई आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आई हा मंत्र आहे बरं का. आई ठेच लागले काटा टोचला काय म्हणता आई, आणि सापावर पाय पडणार मग काय म्हणता बापरे. मातृदेवो भव पितृदेवो भव. आ म्हणे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, यांचा मिलाप झालेला देह, चालता बोलता परमेश्वर तिचं नाव आई आहे. फार रडते ही माय लेकरासाठी. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. ज्याला पोटात ठेवलं ते 7 महिने नंतर तिलाच पोटात लाता मारत तरी सहन करते म्हणून पोटी भार वाही त्याचे सर्वस्व ही साहे. किती सहनशीलता आहे. रात्री झोपेमध्ये ओरडत रडत 12 वाजता काम आटपून झोपलीये आणि काय कारटी मेली दिवसभर झोपा काढतात आणि संध्याकाळी ते बघा माना आलावलं. तिने असं पाहिलं का रडतंय, त्याने बाळांत ओलं केलंय. बाळांत म्हणते ना. आता एवढ्या उशिरा जर उठले सगळे जागे होतील, हे गप्प झालं पाहिजे. किती काळजी. आई आईच असते. तिने ते ओलं बाळात स्वतः खाली ओढलं आणि स्वतःचा कोरडा पदर लेकरा खाली अंतरला. सांगा ना एवढं निस्वार्थ प्रेम कोणी करेल. मातेची याची मातेची याची मातेची याची मातेची याची अवघी बाल आची व्याप्ती अवघी बाल बालकाची व्याप्ती देहावी रे आपुला देहावी रे आपुला सबळी घेतला शीन गेला गेला शीन गेला. किती थकलेली असेल आई. लेकराला जवळ घेतल्यानंतर सगळा शीण तिचा जातो. मला सांगा, त्याला पाणी लागतं, लहान आहे बोलता येत नाही, पाणी लागतं आणि ते म्हणतं मम दे. कुठल्या डिक्शनरीतला शब्द आहे हा मम दे. दोघं नवरा बायको शेजारीच आहे. बाप म्हणतो अगं बघ ना त्याला काय लागतंय. ती म्हणली तुम्ही पण पेढे वाटले होते, तुम्हाला नाही कळत काय. नेक्स्ट सांगू का, बापापेक्षा 9 महिने 9 दिवसाची ओळख अगोदरची आईची आहे. त्याला लागतं पाणी आणि ते म्हणतं मम दे आणि ती वाटीमध्ये ती पाणी आणते त्याला देते. बरोबर कळतं तिला, तिची ओळख आहे. 5 वर्षाचं बाळ झालं, बाप मरून गेला, गरीब. काही काहींच्या आयुष्यामध्ये दुःखच असतं. झोपडीत राहणारं कुटुंब. नीट ऐका, एखाद्या माणसाची बाई जर लवकर गेली तर तो माणूस जास्त दिवस जगत नाही. का? पुरुषांना दुःख सहन करण्याची ताकद इतकी नाहीये. पण एखाद्या बाईचा माणूस जर लवकर गेला ना, तिला जगावं लागतं. का? लेकरांसाठी. हा आईचा जीव आहे.
धुणे भांडे करायची आणि बापाच्या फोटोकडे बोट करून दाखवायचे, तुझा बाप कष्ट करून मेला, मोठा हो, पदवीधर हो आणि खूप पगाराची नोकरी कर. हा स्वार्थ आहे का सांगा? कुणासाठी आहे? रात्रंदिवस काम करील तुला, पण फीला पैसे कमी पडू देणार नाही, ही जिद्द आहे. भारताला भारत माता उगीच नाही म्हटलं, तुमच्यामुळं. ताकद आहे तुमच्या. भाकरी बांधायची उपरण्यामध्ये, चटणी भाकरी दप्तरात ठेवायची, दप्तर एका हातात, मुलाला शाळेत नेऊन सोडायची, बेंचवर बसवायची, असं करायची, मग कामावर जायची रोज. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी, 10वी पर्यंत हाच नियम. दुपारी निंदायला खुरपायला जायचं शेतामध्ये, सायंकाळी तिकून आली का पटापटा काहीतरी स्वयंपाक बनवायचा, चटणी भाकरी, आणि धुंडे भांडे करायला जायचे, फक्त लेकराच्या शिक्षणासाठी. 10वीला गेला आणि त्याने आज बालवाडी पासून तर 10वी पर्यंत आज आईला रोखलं गेटवर शाळेच्या, थांब. का रे? बेंचवर बसवते, असं करते मग जाते. का? मी बोललो नाही आई तुला? काय झालं? फीला पैसे नाही. आई, माझे मित्र माझी थट्टा करता ग. का? आपण गरीब आहोत म्हणून. नाही गाई. काय? तुला एक डोळा नाही ना? तिला एक डोळा नव्हता, पांढरं बुबुळ होतं त्या आईचं, एक डोळा नव्हता, एकच डोळा होता. तुला एक डोळा नाही ना, म्हणून माझे मित्र म्हणतात तुझी आई चांगली नाही दिसत, आंधळी आहे. आता मला सण नाही होत ग. मग तू नको ना येऊ, तुझी थट्टा करतात ग पोरं. रडली ओ आई. ठीक आहे, अरे आधीच सांगायचं ना, मग माझ्यामुळं तुला थट्टा सहन करायला लागते तर नाही येणार. काय हित आहे लेकराचं. 10वी सुटला, UPSC MPSC च्या बाजूला गेला, क्लास 1 अधिकारी झाला. आईची कृपा. पहिला पगार आला, आईच्या पायावर ठेवला. आई, आजपासून दुसऱ्याच्या शेतात नाही जायचं, आता धुणे भांडे नाही करायचे. बघ, तुझी मेहनत कामी आली ना. 3 वर्षात त्याने मोठा बंगला बांधला तिथं. देवघर नाही बनवलं, पण आईसाठी एक रूम बनवला. तूच माझा दैवत आहे. गरीब होते तोपर्यंत कोणी येत नव्हतं. क्लास 1 अधिकारी आहे, सेवक आहेत, बंगला आहे, सगळे नातेवाईक आमची मुलगी करा, आमची मुलगी करा. तिथंच घोटाळा झाला. मिळाली सुनबाई चांगली तर ठीक, नाही तर सासूच्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या म्हणून समजा. नेमकी खट्याळ सुनबाई भेटली. एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये फक्त दुःख आणि दुःखच. सहनशीलता किती असावी. तुमच्या म्हातारडीमुळं माझ्या मैत्रिणी यायच्या बंद झाल्या. का? एक डोळा नाही हो, चांगला दिसत नाही, एक डोळा नाही. शाळेच्या गेटवरून काढून दिलं. आज एक डोळा नाही म्हणून सुनबाई बाजूला ठेवा. रडली म्हातारी. पण मुलाला वाईट वाटू नये म्हणून त्याने डोळे बसले. शनिवारचा दिवस होता जसा आज आहे. ऑफिसवरून आला, बॅग ठेवली, आईचा हातात हात घेतला, म्हणला आई, माझे उद्या साहेब आणि मित्र येणार आहे, त्यांच्या पत्नी येणार आहेत, 10-20 लोक येणार आहेत आणि ते जेवायला येणार आहेत. जोपर्यंत ते जात नाही तोपर्यंत तुझ्या खोलीतनं तू बाहेर यायचं नाही. का? तुला एक डोळा नाही. किती वेळ नाही. सकाळी मित्र आले 9 वाजून 30 मिनिटांनी, 9:30 वाजता गप्पा रंगल्या, टप्पा रंगल्या, नाश्ता झाला, 1:30 वाजता जेवण झालं. आणि हिला शुगरची गोळी आहे, डायबिटीजची. कोणी पाण्याला सुद्धा विचारलं नाही. आज तिच्यामुळं सगळं आहे. चक्कर यायला लागले. शुगरवाल्या लोकांना सकाळी खाऊन गोळी घ्यावी लागते, नियम आहे त्यांचा. दाराच्या फटीतनं पाहिलं, अजून पाहुणे आहेत बहुतेक, आवाज येतोय.
4-5 वाजले तरी यांच्या गप्पा चालूच आहे. शेवटी तिला राहावे ना अंगाचं कापर व्हायला लागलं. जेवण नाही, पाणी नाही, गोळी नाही. दरवाजा उघडला आणि बैठक मध्ये येऊन असं डोकून म्हणाली, दादा पाणी तरी दे रे, ग्लास भर, गोळी घेते, चक्कर येत आहेत. साहेबांनी पाहिलं, मित्राच्या पत्नीने पाहिलं, मित्रांनी पाहिलं. कोण आहे रे ही तुमची? याला लाज वाटली, एक डोळा नव्हता. म्हणला आमच्या घरातली नोकरानी आहे. काय वाटलं असेल त्या आईच्या हृदयाला? बाप रे, सुन्न झालं अंतकरण. कडी लावली आतून. नवऱ्याच्या फोटोकडे पाहून तोंडात पदर कोंबला. मुसू मुसू रडू लागली. मी नोकराणीच काम केलं. लोक म्हणत होते नोकराणी, जुन्या भांड्यावाली. वाईट नाही वाटलं. आज आपलं लेकरू बोललो हो, एक डोळा नाही म्हणून. मित्र निघून गेले, साहेब निघून गेले, त्यांच्या पत्नी निघून गेल्या. लात मारून दरवाजा उघडला. आईला हाताला धरलं, रात्रीचं घराबाहेर काढलं. अगं करंटे, तुला सांगितलं होतं यायचं नाही, चाल चालती हो. एवढ्या रात्रीचं आईला बाहेर काढलं. जिच्या मुलाला आज 1.5 लाख रुपये पगार आहे, त्या आईला मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ आली. काय करता या संततीला? काय करता त्या ऐश्वर्याला? लोक ओळखायचे म्हणून पदर घ्यायची. क्लास 1 अधिकाऱ्याची आई भीक मागते. माझ्या मुलाची इज्जत जायला नको. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. घराबाहेर काढलं तरी फक्त पोराचंच हित आहे. 8 दिवसाने म्हणली मरल तर लेकराच्या दारातच मरल म्हणून घरी आली. रविवारची सुट्टी. सुनेने पाहिलं म्हणले, आली बर का तुमची म्हातारडी. घराबाहेर काढलं तरी तिला लाज नाही वाटत. यांनी आईकडे पाहिलं, चाल चालती हो. दरवाजा लावून घेतला. हात जोडले, त्या बंगल्याकडे पाहून म्हणले, दादा आनंदी राहा, कुपुत्राने व्हावे परी कुमाता नच जगी दिसे. दुर्गा सप्तशतीतली उभी आहे. आईच्या पोटी वाईट मुलं जन्माला येतील, आई कधीच वाईट नसते. रस्ता क्रॉस करत असताना हायवे वाहतोय. बंगल्याच्या पुढे काय अंतरावर चक्कर आले. 8 दिवस झालं पोटाला अन्न नाही, एक डोळा नाही, एक डोळ्याने दिसायला कमी आहे. रस्ता क्रॉस करता करता चुकी गाडीवाल्याची नाही, ही टेम्पोवर जाऊन आदळली. धाडकन पडली. मार लागला आणि मेंदूला मार लागून आई 2 मिनिटात तडफडून रस्त्यावर मरून पडली. हो, गर्दी झाली. काय झालं? ऍक्सिडेंट झाला वाटतं. नवरा बायकोने पाहिलं, पळत गेले. पाहिलं तर काय, आई आहे. आणि आता हंबरडा फोडला. आई आता नको रडो. गए हुए कभी आते नहीं. ध्यान से सुनिए. गए हुए कभी आते नहीं, मगर उनकी याद आती है. मेलेली माणसं येत नाही, त्यांची आठवण येते. मग डोळ्यात पाणी येतं. मा कवटळलं आईचं प्रेत. उचललं. माणूस जन्माला येतो मुठी बंद करून, मरतो मुठी सोडून. आईच्या डाव्या हाताची मूठ खुली आहे, मरून गेली म्हातारी. उजव्या हाताची मूठ बंद आहे. अरे मुठी सोडून माणूस जातो, आईची मूठ बंद का? उपरण आथरलं रथाच्या कडेवर, प्रेत ठेवलं. जबरदस्ती मूठ उघडली, हृदय पिळवटून टाकेल. त्या मुठीमध्ये एक चिठ्ठीत वाक्य लिहिलेलं सापडलं. सर्वांगाचे कान करून ऐका. त्याच्यात वाक्य लिहिलं होतं, बेटा मला एक डोळा नव्हता म्हणून शाळेच्या गेटवरून परत काढून दिलंस. सुनबाईने मला शिळ्या भाकऱ्या दिल्या रे, मी कधी तक्रार केली नाही. मला एक डोळा नव्हता म्हणून साहेब मित्रांदेखत नोकरानी म्हणलास, आशीर्वाद आहे. पण आज मरता मरता जाता जाता सांगते, अरे ज्या डोळ्यामुळे माझी अवहेलना केली ना, तो डोळा मला का नव्हता? बेटा तू जन्माला आला होता ना, देवाने तुला एक डोळा दिला नव्हता रे, माझा डोळा काढून मी तुला बसवला होता. ही आई असते, लक्षात घ्या. ही माय सगळं मिळेल तुम्हाला.
मी साताऱ्यावरून गेलो उन्हाळ्यात, 3 वाजता घरी पोहोचलो. लाईट का चालू आहे म्हणून बघितलं, माझी आई जागी आहे. म्हणलं अगं काकड आरतीची वेळ नाही झाली, 3 वाजले आत्ताशी, एवढ्या लवकर उठली का? माझ्याकडे पाहून म्हणली मी झोपलेच नाही. कोणाची आई असू द्या ते. मला त्या दिवशी कळलं का झोपली नाही, इतक्या लांबून येणार आहे, फोन लागत नव्हता, मला कशी झोप येईल रे. त्या दिवशी मला कळलं. आणि आमची बाई झोपेल होती, आज ती इड नाही म्हणून सांगतोय. ती तिच्या लेकरावर प्रेम करेल, लक्षात घ्या. जेवला का? नाही, वरण भात गरम करून दिला 3 वाजता. मी 2-4 घास कसे तरी तिच्या आग्रह खातर खाले. मी हात धुतला म्हणलो तू जेवली का? ती म्हणली नाही जेवले. तुझं पोट भरलं ना, माझं पण भरलं. हे आईच म्हणेल, बाई नाही म्हणणार. म्हणून पैशानं बाई मिळेल, आई नाही मिळत, लक्षात घ्या. म्हणून माफी मागून बोलतो, आईची उपासना करा आणि बायकोची जोपासना करा, तुमचा प्रपंच सुखाचा होईल. भांडणं होऊ नये तुमच्या घरात. माझा मुद्दा नीट लक्षात घ्या. पुंडलिक लग्नाच्या आधी चांगला होता, काय बोललो मी? आणि बरेचसे पुंडलिक लग्नाच्या आधी चांगलेच असतात. तेव्हा एकच होता, आता घरोघरी आहेत. पुंडलिकाचं लग्न अगोदर आई 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 आई, सुपारी फुटली बाई. बायकोच्या आठवणीत आईचा विसर ज्याला पडतो तो कृतज्ञ आहे, धिक्कार असो त्याच्या जीवनाचा. देवाला प्रसन्न करण्यासाठी घालवारी पंढरपूरची, घालवारी कुठं चालला? पंढरपूरला. कशाला चालला? पांडुरंगाच्या दर्शनाला. आई बाप वृद्धाश्रमात कशाला जातो दूर? घरात आहे पंढरपूर. आईच्या पायाचा उजवा अंगठा, बापाच्या पायाचा डावा अंगठा सगळ्यात मोठं तीर्थ आहे. विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज जवळ आहे तुमचा. सकळ तीर्थाची आधुरे जी एका माता पितरे, ती सेवे सिकीर शरीरे लोण कीजे. वेळ कमी आहे माझ्याकडं. आज आई सांगितले, उद्या बाप सांगणार आहे मी. हे जर कळलं तुम्हाला तर गुरु लवकर कळल. एखादा अध्याय कमी झाला तरी चालेल, ही काळाची गरज आहे. ज्यांनी हाडं झिजवलं, रक्त आटवलं, काबाड कष्ट केलं, निदान त्यांचे उपकार तरी जाणा. अमृत पाजलं त्यांना, विष पाजू नका. काय लागतं त्यांना? मी आईला जर कधी 500 रुपये दिले ना, ती घेत नाही. नको मला काय करायचंय, नाही लागत हो पैसे आई बापाला. घरी गेलं ना म्हणा, आई जेवली का? तुझी गोळी घेतली का? विचारा. हे औषधापेक्षा मोठं काम करेल. डोकं दुखत होतं ना ग तुझं, चाल दवाखान्यात. नाही रे, दिवसभर दुखत होतं, 2दा गोळी घेतली पण बरं नाही वाटलं. पण माझ्या बाबा, माझ्या दादा प्रेमाने विचारलं ना रे, माझं डोकं दुखायचं बंद झालं. हे पाहिजे म्हातारपणात आई बापाला. आणि हे जर तुम्ही देत नसाल, काय करता संपत्तीला? काय करता तुमच्या ऐश्वर्याला? ज्याच्या घरामध्ये आई बापाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, स्वर्गात राहतो तो. आणि ज्याच्या आई बापाच्या चेहऱ्यावरती रडू आहे, दुःख आहे, तो मोठा महालामध्ये राहत असेल ना, दरिद्री आहे तो. ज्याच्या घरामध्ये आई बाप आनंदी आहे, त्याचं घर नाही ते देवघर आहे. आणि ज्याच्या घरात आई बाप दुःखी आहे, त्याचं घर नाही ते स्मशान आहे. म्हणून आई बाप प्रसन्न राहतील असं चरित्र लेकराचं असावं. गणपतीचा अभिमान वाटावा भगवान शिवाला, आणि भगवान शिवाचा अभिमान वाटावा भगवान गणपतीला. परवाच कथा झाली आपली. मुलाचा उत्कर्ष झाल्यानंतर जगामध्ये पहिलं कोण खुश होत असेल? अख्खं जग खाली ओढायला तयार आहे हो. आई कडीवर घेते, डोक्यावर पदर टाकते,
तिला ऊन लागले तर चालेल, माझ्या लेकराला लागायला नको. आणि बाप मात्र खांद्यावर घेतो. का रे खांद्यावर घेतलं? मित्र म्हणला. तो म्हणला मला ज्या उंचीचं दिसत नाही, माझ्यापेक्षा जास्त उंचीचं माझ्या लेकराला दिसावं. हे बापाचं प्रेम, आईचं प्रेम. म्हणून मातृदेव पितृदेव. असो, काही चुकलं असेल तर मला माफ करा. वेळ कमी आहे. धनुर्वाताने मेलेला तो मुलगा, रडली ती आई. इतका जीव होता त्या लेकरावर, इतका जीव होता, इतका जीव होता. तिनं त्या लेकराला घेऊन आता पाण्यात नदी जीव देऊन टाकते अशा आवेशाने निघाली आहे. रात्रीची चालती आहे आणि पडली ती, आणि तिला तिथं निद्रा आली, झोप आली तिला. पण ती दत्त उपासक आहे, गाणगापूरच्या स्वामींची सेवेकरी आहे. निद्रा अवस्थेमध्ये भगवान रुद्र शिवाने स्वप्नी दृष्टांत दिला. औदुंबराखाली पादुकांचं पूजन कर, तुझं मनोरथ पूर्ण होईल. औदुंबर वृक्ष महिमा चालू आहे. फार महत्व आहे औदुंबराचं. फार सुंदर झाड आहे ते वृक्ष. वड, पिंपळ, औदुंबर, पळस, शमी, आघाडा, पांढरी रुई. घरापुढं पांढरी रुई, शेवंती, पांढरी भुईरिंगणी, पांढरी जास्वंद, पांढरी कण्हेर. हे लक्षात ठेवा. लक्ष्मी यावी वाटतं ना तुम्हाला, 5 वनस्पत्या घरात आकृष्ट आहे. हे वनस्पती शास्त्र आहे. त्याला 1 तास लागेल. पुन्हा माझ्याकडे वेळ कमी आहे. प्रत्येक वनस्पतीचं ही तुळस आहे, ओझोन वायू देते तुम्हाला. मी त्या दिवशी बोललो, त्याला स्पर्श जरी केला तर पापाचा परिहार आहे. प्रत्येक वृक्षाचं अनन्यसाधारण महत्व आहे. वड हे आयुष्य देतं, पिंपळ वैभव देतो. ब्रह्म म्हणजे वड आहे, आणि वडाच्या झाडाला सगळ्यात जास्त आयुष्य आहे. म्हणून वट सावित्री पौर्णिमेला कोणत्या झाडाला गरके मारता तुम्ही? वट सावित्री, वडाच्या झाडाला. त्याच्याकडून आयुष्य मागा. वडाच्या झाडाच्या खालची माती शेतात टाका, जमीन सुजलाम सुफलाम होते. आजारी पडणाऱ्या व्यक्तींनी वडाचं एक पान, 5 लोक असतील, 5 पानं शेंड्याकडचे तोडून आणायचे, देठ कापायचं, पान स्वच्छ धुवायचं, बेसन पिठामध्ये जिरं, ओवा, सोडा, तिखट, हळद आणि मीठ घालून करडईच्या तेलात एक पान तळून ते पान प्रत्येकाने वर्षाकाठी पौर्णिमेच्या दिवशी खायचं. आजारपण येणार नाही. इतकं सामर्थ्य आहे. ज्यांचे केस लांब सडक पाहिजेत, केस गळतायत, केस टिकावे वाटतात, वडाच्या पारंब्या, लाल जास्वंदीची फुलं, भीमसेनी कापूर, कडीपत्त्याची पानं, आणि हे सगळं खोबरे तेलात उकळून घ्या आणि गाळून तेल संग्रही ठेवा. मालिश करून झोपा. बघा, इतका छान अनुभव येतो. ज्या म्हाताऱ्या लोकांना घरात झोप येत नाही ना, त्यांच्या डोक्याला मालिश करून लावा. म्हातारा असं झोपल पण सकाळी उठल, काळजी नका करू. इफेक्टही साईड इफेक्ट बिलकुल नाही. आयुर्वेद आहे गडे. आज कुत्र्याचं पोट दुखायला लागलं तर ते डॉक्टरकडे जाऊन बोलत नाही. ते बघा आलं, पळत पळत जाताना बांधावरली हरळी खातं. शिका. डायजेशन सिस्टम व्यवस्थित करायचं असेल तर हरळीचा रस हा घेतला पाहिजे. किती सोपं आहे. पण तुझा हे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. आम्ही फुकट सांगतो, आमचं कोणीच नाही ऐकत. डॉक्टर लोक पैसे घेतात, त्यांचं सगळं ऐकतात. आमच्याकडं नुसती दवा नाही, आमच्याकडं दवा आणि दुवा या दोन्ही गोष्टी आहे. म्हणून इथं आल्यानंतर मानवाचा सर्वतोपरी कल्याणाचा मार्ग ही सिक्रेट चावी आहे. म्हणून इथं यावं, इथं बसावं.
वेळ द्यावा, ऐकलेलं चरवण करावं, आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. मला असं वाटतं निदान आज आई बाप जरी कळाले, इथं बरेचसे लोक असे बसलेत, इथं आई बाप अशी पण बोलत नाही. मी कपाळावरून सांगू शकतो, पण मला नाही सांगायचं, नाही बोलत. निदान आज घरी जाऊन त्यांच्याशी बोला, माझं चुकलं म्हणा, माफ करतील ते. जगामध्ये निर्दोष मुक्तता करणार एकच कोर्ट आहे, ते म्हणजे आई आणि बाप. निर्दोष मुक्तता, किती दोष असू द्या, निर्दोष मुक्तता. देवाला प्रसन्न करायचं असेल, हार, नारळ, पेढे, खडी साखर, हार, षोडशोपचार पूजा, दूध, दही, तूप, मध, साखर, सत्यनारायणाच्या प्रसादाचा नैवेद्य, खारीक, बदाम, सुपारी, धूप, दीप, कापूर, निरंजन, अगरबत्ती. सत्वर पावणारे दोघच दैवत आहेत. लगेच आई बाप. काय लागतं प्रसन्न करायला? प्रसन्न. भगवान शिवाने सांगितलं, औदुंबराच्या वृक्षाखाली पादुकांचं पूजन कर. तिला जाग आली हो. काही काही दृष्टांत खरे असतात. बाकीचे स्वप्न पडण्यापेक्षा देव स्वप्नात यावा, किती छान आहे, हे की नाही? देव स्वप्नात यावा, देवाने मार्गदर्शन करावं, सद्गुरूंनी मार्गदर्शन करावं, याच्यासारखं भाग्य कोणतं? असे स्वप्न पडावे. नाही तर मी शाळेत असताना आमचे एक माझा मित्र म्हणायचा, स्वप्नात आली जुही चावला, उठून पाहतो डेकून चावला, असं काहीतरी होतं. हे काय स्वप्न कामाचे नाही. स्वप्न चांगले पडावे, देवा धर्माचे पडावे, जेणेकरून मार्ग सुलभ व्हावा. तिने काय केलं माहितीये का? त्या पोराचं प्रेत उचललं आणि गाणगापूरचे स्वामी संगमावरती आहे, चंद्रात चांदण्यांमध्ये चंद्र शोभून दिसावा असे शिष्यांमध्ये बसलेले आहे, कोटी सूर्यांचे तेज. आणि गेली म्हणली, मरायला चाललंय मी आता, लेकरू मेलं मी पण मरते. हसून पाहिलं आणि विभूती दिली. आणि त्या सेवेकऱ्यांच्या मार्फत त्या लेकरावरती ती विभूती, तो भस्म असा शिंपडला. काही क्षणात ते लेकरू उठून बसलं. ही फार, हे चमत्कार, हे बाकीचे लोक असायचे ना नास्तिक, त्यांच्यासाठी नमस्कार व्हावा म्हणून आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 9:30 झाले आबा, आता आपल्याला आवरावं लागतंय. मी खूप बोललो, खूप बोलायचंच राहून गेलं. उद्याचा दिवस आहे आणि उद्या कथा आपली 5:30 सुरू होईल, 5:30 बरोबर आहे. उद्या 5:30 याल ना? उद्या रविवार सुट्टी आहे ना, लवकर यायचं. आम्हाला वाट पाहावं लागते हो तुमची, तुम्ही लवकर येत नाही ना. तुम्ही 5 आले तर 5 सुरू करू, 5:30 पावणे 6 अशी आपण कथा सुरू करू. कारण उद्या आपल्या लाडक्या आबांचा वाढदिवस आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. ही मेजवानी जी मिळते ना, ती त्यांच्यामुळे मिळते, लांडगे परिवारामुळे मिळते आहे. उद्या आपण वाढदिवस आबांचा कथा झाल्याच्या नंतर आरतीच्या अगोदर, बरं का, कथा झाल्यानंतर आरतीच्या अगोदर आपण तो वाढदिवस हिंदू धर्म संस्कृतीनुसार साजरा करणार आहोत. 10 मिनिटाचा तुम्ही सगळे बघणार आहात. आणि तो वाढदिवस बघून आपण आपल्या लेकरांचा, मुला मुलींचा सुद्धा आपण वाढदिवस तसाच घरी साजरा करायचा आहे. आपण केक पण कापणार आहोत, त्याची काळजी करू नका. आबा मला कालच म्हणाले, मग केकचं काय करायचं? म्हणलं मग हाऊस पूर्ण करायची, केक घेऊनच यायचा. पण तो केक कसा कापायचा, कशाने कापायचा, कुठल्या वेळेला कापायचा, हेही मी तुम्हाला त्या दरम्यान 1-2 मिनिटाच्या मार्गदर्शनामध्ये मी तुम्हाला सांगणार. आणि इथं प्रॅक्टिकली आपण सगळे बघणार आहोत. याची देही याची डोळा. म्हणून आमच्या अभिजित आबांनी हा जो उपक्रम बऱ्याचशा वर्षांपासून सुरू केलाय, तो अतुलनीय आहे, अवर्णनीय आहे आणि खूप शुद्ध हेतू त्यांचा आहे. अशा मार्फत आपण अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने लोकांना ज्ञानामृत देऊन लोकांचे प्रश्न सुटतील ह्या कथेच्या माध्यमामधून असा उपक्रम त्यांनी मागच्याही वर्षी माझ्या वाट्याला आला होता. याही वर्षी हा उपक्रम त्यांनी माझ्या वाट्याला दिला. काही चुकत असेल तर माफी असावी, बरोबर असेल तर आपण सोबत न्यावं. म्हणून आज आमच्या आबांना ॲडव्हान्स उद्या देऊच, पण आज त्यांना अभिष्ट चिंतनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ. त्यांचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं हो.
अशीच समाजाची सेवा आबा तुमच्या हातून निरंतर घडो. अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, समाजसेवा असेल, ही सेवा तुमच्याकडून अविरत घडो. तुमचं ऐश्वर्य स्वर्गालाही लाजवेल असं असो, अशी दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या सेवेला विराम देतो. करतानी करविता तुची एक स्वामी नाथा, माझी आठाई वार्ता मी पणाची मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतली असे थोराळ ती पूर्वी ननार दयाळ. सद्गुरुराज आपणची पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. इथून पुढचं संचालन आमचे रोडगे महाराज करतील. मी त्यांना विनंती करतो आपण पुढील सूचना द्याव्या. आपण काल सांगितलं होतं आरतीचे ताटं कोणी कोणी आणलेत का? जरा ज्यांनी आणलेत त्याने थोडा हात वर करा. वाटलंच मला 9-10 महिला आणतील, त्यांच्या तुमची सोय केली. हे तरुण मंडळी एवढी मेणबत्ती घ्या वाटायला, त्यांना द्या, म्हणजे सामुदायिक आरती होईल. उद्या आपल्याला वेळ कमी आहे, त्यामुळं मी कालच सांगितलं होतं आरतीचे ताटं आणा, विसरताल याची मला खात्री होती म्हणून मेणबत्त्या आणल्या. आजच्या आरतीचे जे यजमान आहेत त्या सर्व यजमानांना विनंती आहे, ज्या ज्या यजमानाचा नामनिर्देश केला जाईल त्यांनी सपत्नीक व्यासपीठावर हजर व्हायचंय. श्री कुलदेवताभ्यो नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रये नमः. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर उठजे तोराची सखे धडके बाळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मन कामनापूर्ती. जय देव जय देव सप्ता गजरा भरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओटी भोगेश्वरा. हिरे जडित मुकुट शोभतो वरा. सुरदुर्देना पुरे चरणे आगर्या. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन करणे मात्रे मन कामनापूर्ती. जय देव जय देव लंबोदर वेदाम निवनवंदना. सरळ सोंडा वक्र तुंड त्रिनयना. सहस्रवाचा वटपाही सदना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सर्व वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामनापूर्ती. जय देव जय देव गुणात्मक मूर्ती रक्ताधारा. त्रिगुणे अवतार त्रैलोक्यराना. निधी निधी शब्द नयानुमाना. सुरवर मुनिजन योगी समाधी निधाना. जय देव जय देव जय देव दत्ता हो स्वामी अवधूता. आरती हो वाळीता नदी हो चित्ता. जय देव सभाया अंतरी तू जगदत्त. अभागाची कैची कळ ही मात. पराई पडते गणिता हरित. जन्म मरणाचा पुरला श्रीअंत. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता. आरती हो वाळीता नदी हो चिंता. जय देव जय दत्तयोनिया उभा राखला. सष्टांग प्रणिपात केला. प्रसन्न होई आशीर्वाद दिला. जन्मा मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता. आरती हो वाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव दत्त दत्त कैसे लागले ध्यान. हरपले मन झाले उन्मान. धूपणाची आली बळवान. एक
मल्लिका जनार्दनी श्री दत्त जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवतार आरती ओवाळी तारली हो दीप्ता जय देव जय देव दुर्गे दुर्गतहारी दुर्गे संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणा ते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देव महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सर्वैश्वरवती तारकर्णी जय देव भुवन भुवने पाहता तुझे से नाही चारी श्रमले परंतु बोलावे काही साई विवाह करता पडलो प्रवाही ते तो भक्ता लागी ते तो दासा लागी पावसलवाही जय देवी महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सर्व ईश्वर वरदे तारक संजवनी जय देव प्रसन्नवरी प्रसन्न होती निजदाता देशापासून तोडी दुःखापासून तोडी तोडी भवभाषा अंबे तुझा सूर पूर्विराजा नरकलिंगाला परमंगलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सर्व ईश्वर वरदे तारक संजवनी जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि काले लोटांगण वस्त्री चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव सर्वं परिवर्तनं कायेन वाचा मनसेन्द्रियं चतुरात्मना भावं करोमि यत्नं सकलमस्मै नारायणाय समर्पयामि अनंतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जनकनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझी कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता नसता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया कविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविज्ञानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं अवधूत चिन्तन श्री गुरुदेव